असं म्हणतात की गर्भवती स्त्री त्यातल्या त्यात आणि तिनं जर आत्महत्या केली तर ते बाळ आणि ते गर्भवती ते दोन आत्मे ते म्हणजे मला मारलंय तिथं विहिरीत बदला घेणार घेणार म्हणजे घेणार मी हिला केस ओढायची अशी नखळी करायची अशी दातांकर तोडून टाकून द्यायची मोठ्याने बोलायची कशाला आला इथं तू चाल इथनं चालता हो अजिबात काय करायचं नाही तर मला हे माझं झाड आहे मी धरलं याला तुला काय संबंध मी याला सोडणार नाही हे घेऊनच जाणारी माझ्या आईजात आलेली आहे आत्महत्या करण्याला प्रवृत्त केलं आणि त्या बिचारीनं त्या विहिरीमध्ये जीव दिला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते सोलापूरवरून आले आहेत. तर त्यांच्यासोबत कसे कसे काय काय अनुभव घडले आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? रामेश्वर. रामेश्वर. आता काय करता सर सध्या तुम्ही? आता मी घरूनच वर्क फ्रॉम होम करतो सध्या. बरं. आणि मूळ गाव कुठलं? सोलापूर. सोलापूरच्या बाजूलाच. बरं. काय काय कसे कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव त्यातून सुरुवात कशी होती? पहिला अनुभव तर असा एकदम हॉरर होता ना, काय सांगायचंय. आमच्या शेजारी एक आमची फॅमिली एकदम स्नेही क्लोज ते इतके सज्जनग्रस्त राहत होते. एक मुलगी एक मुलगा आणि नवरा बायको कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. पण झालं असं की ॲक्सिडेंटली एक दिवस ती मुलगी खेळायला बाजूला एक पडकी विहीर होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचे मामाची मुलं वगैरे एकत्र आलेली. उन्हाळ्याच्या सुट्टी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेले एन्जॉय करायला आणि ती पडकी विहीर तिथलं त्यांना आता जस्ट राहायला आली. त्यांना काही कल्पना नव्हती. कुणी आजूबाजूला जास्त घरं पण नव्हती. खेडेगाव होतं. तरी कधी याची गोष्ट असेल? 20 वर्षापूर्वीची. बापरे. 20 वर्ष जुनी गोष्ट आहे. पण गोष्ट ते अगदी खरी. तिथले सगळे ग्रामस्थ सांगतात की ही घटना तिथं अशा म्हणजे खूप घडतात वेळी यावेळी. 20 वर्षापूर्वी म्हणजे त्यावेळेस काहीच डेव्हलपमेंट नव्हती. हां, बिलकुल. आत्ताचं ते मोबाईल वगैरे तुमचं काही नव्हतं त्यावेळेस, म्हणजे अँड्रॉइड वगैरे साधा काळ होता. लँडलाईन पण फोन नव्हते, सुविधा कमी होत्या. दवाखाने आजूबाजूला दूर दूर मोठे एका छोटा. तर मग ती मुलगी खेळत खेळत त्या समर कॅम्पमध्ये आलेल्या मुली वगैरे घेऊन मामाचे सगळे नातेवाईक तिथं गोळका गेले. त्यांच्याजवळ मोठा माणूस असा कोणी नव्हता. मग त्यांना तर काय कल्पना आणि घरच्यांना तर काय कल्पना. का तर ते नवीन आले ते त्यांना अजून जास्त परिचय नव्हता आणि कुणी सांगितलंही नव्हतं की त्या ठिकाणी पाठवू नका पोरांना, थोडा धोका आहे तिथं. एक पडीक विहीर होती तिथं. पूर्वी खूप तिथं शेती व बाजूला आजूबाजूला शेती म्हणजे सुपीक जमीन होती. एक काळ तो खूप सोन्याची शेती तिथे पिकायची. पण एक तिथं असा ॲक्सिडेंट झाला की एक गर्भवती स्त्री तिला घरच्यांनी जबरदस्ती प्रेशर आणून काही दबाव आणून आत्महत्या करण्याला प्रवृत्त केलं आणि त्या बिचारीनं त्या विहिरीमध्ये जीव दिला. असं म्हणतात की गर्भवती स्त्री त्यातल्या त्यात आणि तिनं जर आत्महत्या केली तर ते बाळ आणि ते गर्भवती ते दोन आत्मे ते म्हणजे स्टोरी हॉररसारखे म्हणजे ते खूप भयानक विचित्र. पुढे पुढे ते आत्म्याला मुक्ती नाही, शांती नाही. आणि त्या काळी हे सगळं समाजमान्य होतं, समाजात रूढी चालत होत्या आणि ते लोकांना खरं पण वाटत होतं आणि ते खरंही होतं काही अंशी. तर मग त्या मुली तिथे गेल्यानंतर तिथं जे एरिया असतो थोडाफार आणि तिचे ते काही दिवस असतात चुणूक, अमावस्या म्हणा पौर्णिमा म्हणा, त्या दिवशी नेमकी ती मुलगी आमच्या शेजारच्यांची बॅड लक तिथं गेली पोचली आणि क्षणात तिला म्हणजे विस्मरण झालं सगळं. मी कोण आहे, कुठून आले, काय झाले. पडली ती तिथं बेशुद्ध अवस्थेत पडली. मग तिचे सगळे सवंगडी पळत पळत घरी गेले. असं सांगितलं आपली ताई अशी पडली तिथं मुलगी. मग घरची आई होती, बाबा गेलेले होते बाहेर कामाला. मग ती आई शेजारच्या आणखीन 1-2 स्त्रिया घरं पण दूर दूर असल्यामुळं तिला वेळ लागला. ती जाऊनपर्यंत ती मुलगी अशी पूर्ण बेशुद्ध कोमात गेल्यासारखी अवस्था ती झाली होती. त्या काळी तिथं ॲम्ब्युलन्स बोलावला सोय नव्हती, काही नव्हतं. एक फटफटीवाला चालला होता तर पाया पडून विनवणी केली त्यांनी कसं बसं. त्याची पण गुराचे आता वेळ झालेली, धाराबिरा काढायचा, त्याला पण घाई दूध डेअरीला घालायचं. एक डेअरी गावात एक टेम्पो येणार वेळेत घेऊन जाणार. मग कसं बसं त्याला मागं बसवलं. मागं आणखीन एक जण बसले आणि तिला हॉस्पिटलला पोचवलं. पण पहिल्यांदा त्या डॉक्टरने छोट्या दवाखान्यात नेलं. ते म्हणले मी एक इंजेक्शन दिलं आहे पण तुम्हाला मोठ्या दवाखान्यात आणि लवकर न्यावं लागेल. मग पेशंट पूर्ण बेशुद्ध आहे, काही हालचाल नाही, मी काही करू शकत नाही, माझ्याकडे उपचार नाही किंवा मी सांगू शकत नाही, लवकर हलावं लागेल म्हणल्यावर त्यांनी मग त्याचाच पोलापूरला नेलं. तिला मोठ्या दवाखान्यात ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरनी बघितलं, चेकअप केले, 1-2 नॉमिनल ब्लडचे वगैरे टेस्ट केले. मग रिपोर्ट तर एकदम नॉर्मल तिचे, रिपोर्टमध्ये काहीच नाही. ते म्हणले उष्णता वगैरे आहे, उष्णता बाधा वगैरे काही तर झाली असेल, लिंबू पाणी वगैरे द्या, एनर्जेटिक ड्रिंक किंवा फूड
द्यायला चालू करा, फ्रूट्स वगैरे द्या. आता तर शुद्धीवर आली आहे, बरं वाटते मला. मग आणखीन 2-4 दिवसांनी हे औषध द्या आणि औषधाचा डोस संपल्यानंतर मग घेऊन या दाखवायला. झालं, मग एवढं केलं. ते आली घरी. ती पण घरी येताना अशी सुंद होती, अशी म्हणजे हसत नव्हती, जास्त बोलत नव्हती. पण घरी आल्यानंतर मग 1-2 दिवसांनी थोडं औषध दिल्यानंतर थोडंसं बरं वाटल्यासारखं झालं तिला. पण आणखीन 3ऱ्या-4थ्या दिवशी परत पहिल्यापेक्षा जास्त पुढची स्टेज तिला सुरू झाली. म्हणजे तशी रिॲक्ट करायला लागली ती. म्हणजेच आपण कसं आता नॉर्मल आजपर्यंत ती जशी नॉर्मल होती, तसं ती नॉर्मल कुठलाच बिहेवियर करेना. ती काहीतरी वेगळंच फेफरं आल्यासारखं, म्हणजे काय काय करायचं म्हणजे एक्झॅक्टली? आपण म्हणतो ना, भुताटकी झाली, बाधा झाली, लागीर झालं काहीतरी, झाडाने हिला झपाटलं, तसा प्रकारचा संशयास्पद हालचाली ती करायला लागली. असं तिरकस बघणं, टक लावून रागानं बघणं, विचित्र असं घोगऱ्या आवाजात, बाईच्या आवाजात मोठ्यानं बोलणं, मला मारलंय, तिथं विहिरीत बदला घेणार म्हणजे घेणार, मी हिला घेऊनच जाणार, अशा प्रकारे ते तिथं बरळू लागली. मी सगळे घाबरले, सगळ्यांच्या अंगावर असे काटे आले. हे काय विचित्र प्रकार झाला आणि काय या गावात आलो आणि एवढं चांगलंच नाही शेजारी असताना. म्हणजे आम्हाला पण माहीत नाही आणि त्यांना पण माहीत नाही आणि शेजारच्या पण कोणी सांगितलेलं नव्हतं. मग तिला दुसऱ्या दिवशी ते परत आणखीन अशी अंथरुणाला खेळून राहायला लागली. जास्त हालचाल नाही, कुठली मुवमेंट नाही, कोणाशी बोलणं नाही, खाणं पिणं पण कमी झालं तिचं. मग ते आईबापांना काही चैन पडेना. मग आम्ही परत तिला त्याच डॉक्टरकडे मोठ्या दवाखान्यात दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन गेलो. सकाळी डॉक्टरनी मग परत चेकअप केलं. ब्लड वगैरे थोडंसं काउंट कमी दाखवत होते CBCचे. त्यांनी सगळे परत रिपोर्ट केले. रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मल आले, पण त्यांनी सल्ला दिला की हिला आपण ICUमध्ये काही दिवस बेड रेस्ट म्हणू किंवा काय आणखीन काही इश्यू पुढे इथं घेऊन ट्रीट करू. तर दवाखान्यात नेल्यानंतर ती व्यवस्थित, म्हणजे जास्त रिस्पॉन्स बी करत नव्हती त्या मेडिसिनला, पण घरी जे करत होती ते प्रकार थोडेसे तिथे कमी झाल्यासारखे वाटले. मग ह्यांचा बी जीव जरा भांड्यात पडला. मग 8 दिवस ठेवल्यानंतर, 8 दिवस ट्रीटमेंट दिल्यानंतर परत डॉक्टरने डिस्चार्ज देऊन घरी पाठवलं. घरी आल्यानंतर मुलगी 1च दिवस हॉस्पिटलसारखं घरात राहिली, नॉर्मल. नॉर्मल राहिली. मग हॉस्पिटलमध्ये पहिला आठवडा अंडर ऑपरेशन मोठ्या डॉक्टरांनी ट्रीट केलं, तिला पाहिलं. पण रिपोर्ट डॉक्टर पण हैराण व्हायचे. रिपोर्ट तर पेशंटचे नॉर्मल आहेत आणि हे असं काय नेमकं? मग त्यांनी थोडंसं तिची आणखीन टर्म वाढवली दवाखान्यातली. त्याने म्हणलं की कमीत कमी तुम्हाला 1 महिन्यात तुम्ही तयारीनं इथं ठेवत असाल तर आम्ही पुढचे उपचार करू, अन्यथा मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या किंवा दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट व्हा. हे म्हणले आता कुठं दुसरं हॉस्पिटल शोधायचं. सगळ्यांची चर्चा केली आणि ठरवले संघ एकमताने की आपण इथंच उपचार काय असेल ते इथंच घेऊ त्याचं. का तर त्या डॉक्टरना आता हिस्ट्री वगैरे बऱ्यापैकी त्याची माहीत झालेली होती. 8 दिवसाची दुसरी ट्रिप होती. मग डॉक्टरनी थोडंसं ॲडव्हान्स नेक्स्ट लेवलला उपचार द्यायला चालू केलं. पण हळूहळू तिची अवस्था मात्र अशी कोमात गेल्यासारखी. तिचं अंग असं शुष्क कोरडं त्वचा पडायला लागली. चेहऱ्यावरचं तेज गेलं, डोळ्याखाली असं काळं वर्तुळं दिसायला लागली. केस असे वेगळेच जटाबिटा झाल्यासारखे, अंघोळ नाही. जरी ते वॉश करत असले चेहरा, तरी चेहरा असा कोमेजून गेल्यासारखा, टवटवी नाही, ताजेपणा नाही, तहान नाही, भूक नाही, जे काय असेल ते सलाईनचं लिक्विड तेवढं तिच्या पोटामध्ये जात होतं. आणि नंतर तिचं सगळं शी-शू सगळं वॉशरूम वगैरे त्या बेडवरच व्हायला लागलं. तिला म्हणजे उठायचीही तिच्या अंगात शक्ती राहिली नाही, इतकी कृश झाली ती. नंतर डॉक्टरनी पण हात टेकले म्हणजे सलाईन तर चालू आहे, रिपोर्टमध्ये काही दोष नाही, कुठलाच रिपोर्टचा दोष नाही, तरी असं का होतंय म्हणल्यानंतर त्यांनी थोडंसं आणखीन मग विचारपूस चालू केली की कुठून आलात, काय झालं होतं नेमका. त्याने मग त्या दिवशी काय झालं होतं नेमकं ते विचारून त्यांना त्याची चौकशी, त्याच्यावर काम चालू केलं. मग तिथं अचानक काय झालं, आमचे दूरचे एक मामा होते, ते तिथं आले आणि ते सगळं ऐकल्यानंतर त्यांनी विचारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, त्या विहिरीपाशी ह्या पोरी खेळायला गेलत्या आणि तिथं हे झालेलं ह्यांना कुणालाच माहीत नाही. आता सांगायचं तरी पंचायत. पण त्यांना कसं कळलं या सगळ्या गोष्टी? त्या मामांना का? हा. त्या मामांचं तिथं जनगोत सगळं. 2 नाही, ह्या पोरी तिकडे गेल्या त्यांना कसं माहित पडलं? चर्चा केली ना त्यांनी. विचारलं. त्यांनी विचारपूस केली ना, म्हणजे मुळापासून सुरुवातीपासून काय झालं ते सगळं त्यांनी चर्चा ऐकली आणि चर्चा ऐकून परत त्याच्या आईशी, शेजारणीशी ते आमच्याशी सगळी विचारपूस करून मग त्यांना कळलं की या विहिरीपाशी गेल्यानंतरच हा प्रकार घडलाय.
आणि त्या विहिरीपाशी तर त्यांना माहीत होती की असं असं तिथं आत्महत्येला प्रवृत्त केलेली बाळंतीण एक तिथं, म्हणजे ओली बाळंतीण किंवा प्रेग्नंट स्त्री अजून बाळात व्हायची होती, तिची तिथं आत्महत्या झालेली होती त्यानं. मग ते 2 आत्म्यांचा तिथं वावर आहे आणि आजपर्यंत अशी उदाहरणं दाखले त्यांना तिथं मिळालेले आहेत. हे त्या मामांना माहीत होतं, पण ह्या दोन्ही फॅमिलीला माहीत नव्हतं. म्हणजे आम्हाला, त्यांना आणि त्यांच्या इतर शेजाऱ्यांना पण माहीत नव्हतं. मग त्या मामांनी त्यांचे जुने देवऋषी जे होते त्यांना निरोप धाडला त्यावेळेस. पत्र, फोन करण्यापेक्षा एक लगेच निरोप धाडला. त्यावेळेस माणसाला जायला लागायचं हो. गाडीने. की असं असं झालंय आणि तुम्ही या. मग ते मामा आले. मामांना सगळा प्रकार समजला. मग मामांनी थोडं तिथं चर्चा केली संगनमत आणि डॉक्टरांशी, की तुमची काय हरकत नसेल तर असं असं आहे. मी ते तुमच्या औषधाबरोबर हे आमचं देवऋषाने दिलेली पण तिथं अंगारा वगैरे देऊ शकतो का? त्यांनी पण दिली मान्यता. त्यांना बी पेशंट कुठल्या तरी मार्गाने येणं प्रकारानं बरं होणं गरजेचं आहे ना. ठीक आहे. मग त्या देवऋषाचा अंगारा तिला पाण्यातून उदी वगैरे बरंच काही काय 2-3 प्रकारचं उघळून डायरेक्ट असं कपाळाला भस्म लावणे आणि पाण्यातून द्यायला चालू केलं. मग रात्री झोपताना पाण्यातून दिल्यावर शांत झोपले. असे म्हणजे इतक्या दिवस ती अशी कावरी-बावरी, बेचैन आतून अशी ओढलेली दिसत होती, की त्या दिवशी ती थोडी एक रिलॅक्स झोपलेली अशी तिच्या चेहऱ्यावर जाणवलं सगळ्यांना. दुसऱ्या दिवशी मग तिने डोळे उघडले, थोडीशी आईला ओळख दिली, थोडीशी हसली. मग थोडंसं दुसऱ्या दिवशी परत तोच उदी थोडीशी पाण्यात उघडून दिली, अंगारा लावला. मग असं करता करता 2-4 दिवस गेले. 2-4 दिवसात मग तिची बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होत होती तिच्यामध्ये. इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली. थोडंसं उठायला लागली, बेडवर उठून पाय सोडून बसायला लागली. मग नंतर हाताला धरून त्याला थोडं चालवलं. मग थोडं फ्रुट्स वगैरे, पाणी-बिणी, लिक्विड घ्यायला लागली पोटात. मागून घ्यायला लागली. नंतर भूक लागली मला असं करून वगैरे. मग असं करता करता 2-4 दिवसांनी मग मामांच्या लक्षात आलं, की आता हे जर हिच्यावर खराच हा म्हणजे उपचार करायचा असेल त्या देवऋषाचा, तर हिला घरी नेणं गरजेचं आहे. हे दवाखान्यात तर करू शकत नाही. बरोबर. हो. त्याच ठिकाणी नेणं गरजेचं आहे. मग त्याने डॉक्टरांना रिक्वेस्ट केली. घरच्या फॅमिलीला पण समजावून सांगितलं, की आता आपण हिला तर आता थोडीशी बरी आहे, ताळ्यावर आहे. म्हणजे एवढी क्रिटिकल जी होती ती अवस्था आता नाही आहे. त्या सिच्युएशनमधून थोडी बाहेर आले, तर आपण असं करू की हिला काही दिवस घरी घेऊन जाऊ आणि ते सगळं विधी करू आपण. सगळ्यांनी त्याला होकार दिला. मग त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर नव्हते, अचानक बाहेर गावी डिस्चार्ज देणारे. मग दुसऱ्या दिवशी आल्यावर सकाळी त्यांनी मग हे सगळं ऐकल्यानंतर मान्य केलं. मग त्यांनी सगळे रिपोर्ट आणि घरी काय काळजी घ्यायची तिची, सगळी वेळेवर औषधं वगैरे सगळं समजावून सांगितलं ते प्रोटोकॉल आणि तिला डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर मग ते घरी आले. मग त्या दिवशीचा दिवस गेला. मग रात्री थोडीशी अशी ती कुणात मिसळत नव्हती. तिच्या ह्याच्यातच होती, पण शांत होती, खात-पीत होती. थोडीशी अंगणात वगैरे चक्कर मारली आणि झोपली. मग सकाळी उठल्यानंतर त्या देवऋषांनी तिचं चालू केलं. त्यांना जे करायचं होतं त्यांचं ते विधी, मंत्रोपचार वगैरे. त्यावेळेस कसं ठरलेलं वार वगैरे काय होतं का? दिवस वगैरे? त्यावेळेस बहुतेक अमावास्यानंतर 2 अमावास्या उलटून गेलती. पण आता दुसऱ्या अमावास्यापर्यंत त्यांच्याकडे हातात वेळ नव्हता. बरोबर. हो. ते म्हणले जरी आता त्या अमावास्याचं ते नाही आहे काळ बघण्याचा, पण असा अवस्था आहे म्हटल्यानंतर आपण बघून घेऊया लवकर. लेकरू आपलं लवकर बरं करणं आपलं काम आहे. मग त्यांनी चालू केलं. चालू केल्यानंतर ते जसे जसे तयारीला लागले, तसे तसे हिच्यात असे बदल व्हायला लागले ना, हे अशी एकदम पिसाळलेलं कुत्रं चावलेलं कसं माणूस करतो तसं म्हणजे एक्झॅक्टली कसं कसं काय काय करत होती? चावताळल्यासारखी अशी एकदम थरथर थरथर कापत होती, व्हायब्रेट होत होती. थरकाप नुसता तिचा, अशी केस वाढायची स्वतःची. दुसऱ्याला कुणाला इजा करत नव्हती, पण ते स्वतःला त्रास करून घेत होती जास्त. केस वाढायची, अशी नखळी करायची, अशी दातांकर तोडून टाकून द्यायची. काही काही चेहरा विचित्र करायची, हातवारे करायची. आणि त्या बाईच्या आवाजात, म्हणजे ती बाई तिच्यात आतून घोगऱ्या आवाजात मोठ्याने बोलायची. कशाला आला इथं तू? चल इथनं चालता हो. अजिबात काय करायचं नाही तर मला. हे माझं झाड आहे, मी धरलं याला, तुझा काय संबंध? मी याला सोडणार नाही. हे घेऊनच जाणारी माझ्या ह्याच्यात आलेली आहे, माझ्या रिंगणात आली होती म्हणून मी हिला धरलं आहे, मी काहीच्या घरी धरून आणलं नाही. असं वगैरे घोगऱ्या आवाजात बोलायला लागली. घरचे सगळे चिडीचूप असे एकदम त्यांच्या अंगावर काटे गलित गात्र झाले एकदम. म्हणजे त्यांना काही कळलं नाही थोड्या वेळ की काय होतं आहे नेमकं. देवऋषांनी सांगितलं ना, काही काळजी करू नका, आहे माझ्याकडे ह्याच्यावर उपाय आहे, आपण सगळे उपाय करू, जे होतील, जे शक्य आहे ते सगळं करू, बरं करायचा प्रयत्न करू.
मग देवऋषांनी एक दिवस ठरवला. आमच्या तर होऊन गेली ती नेटकीच, पण त्यांनी एक पंचांग बघून त्यांच्या पद्धतीनं दिवस ठरवला. आणखीन त्यांना काही साधन सामुग्री आणायची होती त्या उतारासाठी, ती सगळी गोळा केली. आणि त्या दिवशी दुपारच्या 12 वाजता ते असे तिला मध्ये बसवलं, कडनी रिंगण केलं आणि तिला मध्ये बसवलं घरामध्येच. का तर बाहेर करायची सोय नव्हती, त्याच्यामुळे घरातच गपचूप करायचं होतं त्यांना. आणि घरात बसवल्यानंतर त्यांनी देवऋषांनी तिला प्रश्न विचारायला चालू केले. तशी ती एकदम अशी बेफाम होऊन सांगायला लागली की मी अशी आहे, मला इतक्या वर्षापूर्वी या विहिरीमध्ये, म्हणजे मी बार असताना ढकलून देऊन माझी तिथं हत्या करण्यात आली आहे. म्हणजे प्रेग्नेंट असताना मी तिथे हत्या केली आहे आणि तेव्हापासून मी तिथंच वास्तव्याला आहे. तीच माझी ही आहे वास्तू. मी तिथं येणाऱ्याला माझ्या वेळेस म्हणजे असे सहजासहजी सोडत नाही आणि हिला पण सोडणार नाही, असं ते परत जास्त बरवू लागली. मग त्याने चार चालू केले पुढे. त्याच्यानंतर आणखीन तसे 3 उतारे त्यांना करावे लागले. एका उतार्यात काय एवढं म्हणजे डेव्हलप झालं त्यांनी बघितलं त्याच दिवशी सेम दिवशी केलं का? नाही, एक 2 दिवसाच्या फरकाने केले. सेम दिवस सगळे 3 करून त्यांना काही म्हणजे हाती लागणारच नव्हतं. बरोबर. का तर ते तेवढंच बरळत होती, मी सोडणार नाही किंवा हे तेवढंच बरळत होती. आणि तिची अवस्था पुन्हा पहिल्यासारखी थोडीशी व्हायला लागली होती. मग महाराजांनी परत त्या देवऋषांनी परत एकदा डॉक्टरकडं ते औषध वगैरे काय घ्यायचं असलं तर ते पण घेऊन या, आणि हे तर आपलं आहेच ॲडिशनल, हे दोन्ही चालू ठेवू. आणि नंतर असं करत करत मग त्यांनी आणखीन एखादा सल्ला घेतला त्या देवऋषांनी पण. आणखीन मोठ्या देवऋषांचा सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्याने मग परत आणखीन एक वेगळा विधी, थोडासा होम हवन मंत्रोपचार. आणि ज्या 2 फॅमिली होत्या किंवा आणखीन शेजारच्या फॅमिली होत्या, त्या जे कडे केलं तिला रिंगण, तिला मध्ये बसवल्यानंतर सगळ्यांना असं गोल बाजूला बसवलं आणि त्यांना त्यांची जी कुलदेवता आहे सगळ्यांची वेगळी असं किंवा सगळ्यांनी एकच असं एक मोठ्या दोन्हीमध्ये एक मंत्रोच्चार करायला सांगितला. जवळजवळ 1-2 तास त्यांनी असा तिच्याकडे मंत्रोच्चार केला. आणि काय आश्चर्य, ते मंत्रोच्चार करताना तिच्या चेहऱ्यावर जे असे हे नव्हतं, काहीच तेज नव्हतं. हळूहळू तिची कांती अशी थोडीशी फरक पडायला लागला. अच्छा. चमकायला लागली, थोडीशी लकाकी यायला लागली, तिच्या डोळ्यामध्ये थोडी चमक यायला लागली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, जरी निगेटिव्ह एनर्जी असली तरी आपली पॉझिटिव्ह एनर्जी पण कामाला ती पण लोक विसरतात, त्यावेळेस गोंधळून जातात, काय करावं कळत नाही. पण त्यांच्याकडे इतकी मोठी ताकद असते ना आपली पारमार्थिक, ते बल असं जगात कुठंच नाही. आणि असले काय ते झाडण कुठं काय आत्मे, ह्यांना काही थारा नाही बिलकुल. शेवटी व्हायचं तोच रिझल्ट मिळाला. हळूहळू ती मुलगी खूप छान, जशी पहिली होती तशी खेळकर बनली. आणि अशा प्रकारे मग ते सुखाने ते नांदू लागले दोन्ही फॅमिली. बरं, किती कालावधी लागला तिला व्यवस्थित सगळ्या गोष्टींपासून, ह्या सगळ्या गोष्टींपासून? एक महिना. एक महिना हा प्रॉब्लेम कंटिन्यू चालूच होता? हो. बरं, आणि तिने जे सांगितलं होतं की त्याला मारून टाकलं होतं विहिरीमध्ये, त्याची पार्श्वभूमी काय माहीत पडली का तुम्हाला, की कोणी केलं तर, काय केलं आणि कधी केलं ते? घरगुतीच वादातून असं काय, सुनेचा जाच असेल किंवा नंदेचा जाच असेल, त्या काळी ह्या गोष्टी मोस्टली घडायच्याच. बरोबर. जावेचा जाच, नंदेचा जाच. तिने आत्महत्या केली का तिला ढकललं होतं? आत्महत्या करायला प्रवृत्त केलं होतं. अच्छा, म्हणजे कोणच झाला की तो? हा, प्रत्यक्ष ढकला होता असं म्हणून काय नाही, आत्महत्या करायला भाग पाडलं होतं. तिची इच्छा खूप जागायची होती, ज्या बाळाला जेलमध्ये द्यायचा होता. पण तिच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यामुळं ती जास्त तीव्र बनलेलं होतं. मग ते प्रकरण झाल्यानंतर, घरातलं तुमचं प्रकरण झाल्यानंतर परत असा प्रकार कोणासोबत घडला गावामध्ये त्याच्यानंतर? त्यांनी खूप काळजी घेतली. नंतर जसा इथं मुलीवर उपचार केला ना, मग तसं सगळ्या ग्रामस्थांनी आणि पंचकृषीतल्या लोकांनी मिळून म्हणले, आता हिच्यावर अशी वेळ आली तर उद्या आपल्यावर काय येणार नाही. बरोबर आहे. तर त्यांनी सगळ्यांना बोलवून एक 15-20 ब्राह्मण देवऋषी बोलून एक मोठा होम हवनाचा कार्यक्रम केला. सगळ्या पंचकृषीतल्या लोकांना तिथं भोजन दिलं, संध्याकाळचं गोड जेवण दिलं, आणि ते पूर्ण बाधा तिथनं त्यांनी काढून टाकली. गेली का मग अशी आख्यायिका आहे. हो, त्याच्यानंतर तिथं बिलकुल असं काही घडलेलं नाही. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हो. तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होता. या अनुभवातून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात आहेत. आणि सरांसारखं जरी तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, नक्की ती भरा, किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही आम्हाला DM करू शकता. तर चला मित्रांनो, आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.